पीपीटी दिसते का रे? हॅलो, नाही सर. दिसते का? हो. Okay. So today's topic on cultivation practices of pigeon pea or RR or red gram or तूर. तर तूर सर्वांना माहिती असेल, बघण्यात असेल. इंग्लिश नेम और सायंटिफिक नेम जे आहे त्यामध्ये तुम्हाला पिजन पी अरहर किंवा रेड ग्रॅम का म्हणतात? बिकॉज ऑफ सीड्स आर रेड इन कलर. सो ऑल्सो कॉल्ड एज अरहर अँड पिजन पी. ठीक आहे. तर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कल्टिवेशन राईट इन डिटेल कल्टिवेशन प्रॅक्टिसेस ऑफ पिजन पी और अरहर किंवा रेड ग्रॅम असं असेल. तूर हे लोकली आपण म्हणलं जातं त्याला. नेक्स्ट आहे बॉटॅनिकल नेम पिजन पी. द बॉटॅनिकल नेम इज कजानस कजान. एकदम सोपा मला नाव लक्षात ठेवायचं आहे, कजानस कजान. अँड द फॅमिली बिलॉंग्स टू लेग्युमिनेसी अँड द ओरिजिन ऑफ पिजन पी इज फ्रॉम इंडिया. ठीक आहे. ओरिजिन फॅमिली बॉटॅनिकल नेम दिस इज इम्पॉर्टंट फॉर एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. जेवढे क्रॉप्स असतील तेवढ्यांचे बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे सर्व लक्षात ठेवायचं. त्यांना लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आवाज येतो का सर्वांना? हॅलो, हो सर. आवाज येतोय ना? हॅलो, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे एरियन डिस्ट्रीब्युशन. In terms of the area and distribution, the major pigeon pea growing countries are India, China and Africa. In India, the ranks first in terms of the area and production of pigeon pea. In India, the major pigeon pea growing states are Maharashtra, Uttar Pradesh, Madhya Pradesh, Karnataka and the Gujarat. And the Uttar Pradesh ranks first in terms of area and production, followed by Maharashtra, Madhya Pradesh and the Karnataka. ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये स्टेट इम्पॉर्टंट आहे. यामध्ये यूपी, उत्तर प्रदेश स्टेट लीडिंग स्टेट आहे पिजन पी मध्ये. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं इन टर्म्स ऑफ एरिया अँड प्रोडक्शन. नेक्स्ट पॉइंट दॅट इज इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स और यूजेस ऑफ पिजन पी. ठीक आहे. इन पिजन पी इट इज अ मोस्ट इम्पॉर्टन्ट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पल्स क्रॉप. तर कडधान्य पीक आपण जे म्हणतो, ज्यामधलं सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप आहे. त्यामध्ये आफ्टर फर्स्ट दॅट इज चिकपी. चिकपी म्हणजे हरभरा पिकानंतरचं 2 नंबरचं जे क्रॉप आहे दॅट इज पिजन पी. ठीक आहे. देन ड्राय सीड्स इज डिहल्ड. डिहल्ड मीन्स रिमूव्हल ऑफ दी हस्क और हल. जे सीडच्या वरती कवर असतं दॅट इज कॉल्ड एज हल. अँड द स्प्लिट कॉटिलेडॉन. स्प्लिट मीन्स डाल आपण तयार करतो. होल सीडचं कन्वर्टेड जे की आहे किंवा कन्वर्जन हे डालमध्ये करतो. दॅट इज आर यूज फॉर कुकिंग. दॅट इज मोस्टली यूज फॉर थिक सोप as well as mixing with the rice, that is dal rice. It is a rich source of protein. ठीक आहे. तर मेजर सोर्स जो आहे पल्सेसचा दॅट इज प्रोटीन and it is mostly consumed or eaten in the form of dal and it is mixed with rice, that is called as rice dal mixture. It is a rich source of protein. ठीक आहे. नेक्स्ट यूज आहे पिजन पी. इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन, दॅट इज प्रोटीन कंटेंट 21.7%. तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये प्रोटीन कंटेंट विचारलं जातं. दॅट इज 21.7% प्रोटीन हे पिजन पी सीड्स मध्ये आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. नेक्स्ट इट इज मेनली यूज फॉर और इटन इन द फॉर्म ऑफ स्प्लिट पल्स कॉल्ड एज डाल. आता मोस्टली आपण वरण तयार करतो
तुरीचं वरण किंवा तुरीचं डाळ जे आहे ते मोस्टली आपण वरण तयार करण्यासाठी वापरतो. ठीक आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. इट इज यूज ॲज अ स्प्लिट पल्स or eaten in the form of dal. Then seeds of arhar or the red gram are also rich in the iron and the iodine. ठीक आहे, त्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत किंवा मिनरल्स आहेत त्यामध्ये आयर्न असेल किंवा आयोडीन हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे, दे आर रिच ऑल्सो इन द इसेन्शियल अमिनो एसिड्स कॉल्ड एज लायसिन, सिस्टाइन अँड आर्जिनाइन. द अमिनो एसिड्स रिच लायसिन, मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं, मोस्ट ऑफ द सिरियल क्रॉप्स आर डिफिशियंट इन डॅश डॅश अमिनो ऍसिड. कोण सांगेल? हॅलो, सिरियल क्रॉप्स मध्ये कुठला अमिनो ऍसिड डिफिशियंट असतं? आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का सर्वांना? हो सर. कुठल्या सिरियल क्रॉस मध्ये आयर्न डिफिशियंट? अमिनो ऍसिड कुठलं कमी राहतं सिरियल क्रॉप्स मध्ये? हॅलो, हॅलो, मिथिओनाइन सर. हॅलो, आवाज येतोय का रे? कुठल्या अमिनो ऍसिड्स आहे सिरियल मध्ये? कुठलं डिफिशियंट आहे? मिथिओनाइन रिच. ओके, आणि डिफिशियंट कुठलं सिरियल क्रॉस मध्ये? कुठलं अमिनो ऍसिड कमी राहतं? लायसिन. लायसिन डिफिशियंट सिरियल क्रॉप्स राहतात आणि मिथिओनाइन रिच सिरियल क्रॉप्स आहे. तसं पल्सेस मध्ये आता मोस्टली पीजीएनपी मध्ये इसेन्शियल अमिनो ऍसिड दॅट इज कॉल्ड एज लायसिन. ठीक आहे, द मोस्ट ऑफ पल्सेस आर रिच इन लायसिन अँड डिफिशियंट इन मिथिओनाइन. लक्षात राहील का? हे सर्वांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे यूज, दॅट इज कर्नेल. कर्नेल मीन्स ते आपण बियाणं काढतो, सीड्स रिमूव्ह केल्यानंतर जे रिमेनिंग मटेरियल राहतं दॅट इज कॉल्ड एज हल कर्नेल. प्रोव्हाइड्स अ व्हॅल्युएबल फीड फॉर मिल्क कॅटल. मिल्क कॅटल साठी आपण ते फीडिंग साठी वापरतो, खाद्य म्हणून वापरतो. दुधाळू जनावर जे असतील त्यांना आपण ते खाद्य म्हणून वापरतो. आफ्टर रिमूव्हल ऑफ और आफ्टर थ्रेसिंग ऑपरेशन जे मटेरियल राहतं त्याला म्हणतात कर्नेल. देन हस्क ऑफ द पॉड. पॉड हस्क मीन्स कव्हर. सीडचं जे कव्हर असेल किंवा लीव्ज असतील शुड बी यूज और ऑब्टेन ड्युरिंग थ्रेसिंग. थ्रेसिंग झाल्यानंतर जे हस्क असेल, कर्नेल असेल, इट इज मोस्टली यूज फॉर ॲज अ व्हॅल्युएबल कॅटल फीड. ठीक आहे. देन वुडी पार्ट्स. तुम्हाला माहिती आहे पीजीएनपी मध्ये टॉल ग्रोथ असते, म्हणजे उंच झाड वाढलेलं असतं, त्यामध्ये ब्रँचिंग असतं. ब्रँचेस म्हणजे फुटवे, साईडला ब्रँचेस असतात मेन शूटला. That is called as the woody parts. That is the stem of the plants are used as for fuel purpose. Fuel means domestic fuel साठी आपण ते यूज करू शकतो. As well as thatching purpose. Thatching म्हणजे घर शेकरायचं असेल किंवा यूज ॲज अ मल्चिंग पर्पज किंवा यूज ॲज अ FOM प्रिपरेशन. FOM म्हणजे कंपोस्ट खत तयार करायचं असेल किंवा मल्चिंग करायचं असेल किंवा ॲज अ डोमेस्टिक फ्युएलसाठी आपण वुडी पार्ट्स जेवढे असतील पीजीएनपी हार्वेस्ट केल्यानंतर, थ्रेसिंग केल्यानंतर जे रिमेनिंग प्लॅन पार्ट आहे त्याला वुडी पार्ट म्हणतात. ते आपण जनरली डोमेस्टिक फ्युएल किंवा कुकिंग पर्पज किंवा मल्चिंग पर्पज असेल किंवा FOM प्रिपरेशनसाठी वापरतो. देन पीजीएनपी इज अ लेग्युमिनस क्रॉप अँड possesses व्हॅल्युएबल प्रॉपर्टीज ॲज अ रिस्टोरर ऑफ नायट्रोजन टू द सॉइल. ठीक आहे, सॉइलमध्ये नायट्रोजन रिस्टोर व्हायला पाहिजे किंवा फिक्सिंग व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण पीजीएनपी हे ॲज अ लेग्युम क्रॉप जर ग्रो केलं, कल्टिवेट केलं फील्डमध्ये, दॅट इज मोस्टली यूज फॉर नायट्रोजन फिक्सिंग और रिस्टोर ऑफ द नायट्रोजन. रिस्टोर मीन्स फिक्सिंग म्हणतात त्याला. जे ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स होतं विथ द हेल्प ऑफ रूट नोडूल.
रूट नोडूल मध्ये रायझोबियम बॅक्टेरिया असतात. दॅट इज सिम्बायोटिकली नायट्रोजन फिक्सेशन जे होतं त्यामुळे जमिनीमधलं नत्र वाढण्यास मदत होते. नेक्स्ट आहे ॲबिलिटी ऑफ पीजनपी टू प्रोड्यूस द इकॉनॉमिक यील्ड अंडर द मॉइश्चर अंडर द मॉइश्चर ट्रेस एस्पेशली. तर असं एकमेव पल्स क्रॉप आहे. दिस इज कॉल्ड एज ड्राउट रेजिस्टंट पल्स क्रॉप. ड्राउट म्हणजे कमी मॉइश्चर असणाऱ्या फील्डमध्ये किंवा कमी मॉइश्चर कंडिशनमध्ये स्टेबल राहणारं क्रॉप आहे बिकॉज ऑफ डीप रूट सिस्टीम. मुळं जे असतात ते जमिनीच्या खोलवर जातात आणि जे मॉइश्चर आहे डीपर लेयर्स, डीपर म्हणजे खोलवरून मॉइश्चर एक्स्ट्रॅक्ट किंवा रिमूव्ह करतं, ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यावरती ते स्टेबल राहतं. देन पिजनपी आर द बोथ फूड ॲज वेल ॲज दी फॉरेज ऑर कवर क्रॉप. म्हणजे आपण पिजनपी ॲज अ फूड मीन्स ॲज अ सोर्स ऑफ पल्स किंवा ॲज अ सोर्स ऑफ डाल आणि फॉरेज किंवा कवर क्रॉप म्हणून पण लावतो. कवर क्रॉप मीन्स इट इज ग्रोन ॲज अ स्मॉदर means it is a quick growing habit, hence it will be helpful for conservation of soil and water. Soil means जमिनीची भूप होऊ नये, पाणी जमिनीमध्ये वाहून जाऊ नये, जमिनीमध्ये मुरलं पाहिजे, त्यासाठी आपण कव्हर क्रॉप्स घेतो. ते कव्हर क्रॉप्स म्हणजे सर्व पल्सेस असतात, पल्स ग्रुपमधले कडधान्य पिकं हे सगळे आपण घेतले पाहिजे. नेक्स्ट आहे इन कॉम्बिनेशन विथ दी सिरियल पीजनपी मेक्स अ वेल बॅलन्स ह्युमन फूड. आता सिरियल क्रॉसमध्ये आपण जेवढे आहे ज्वारी, बाजरी, मका असेल किंवा राईस असेल त्याबरोबर आपण हे प्रोटीन सोर्स म्हणून जर आपण डेली डाएटमध्ये यूज केला तर आपण ते त्याला वेल बॅलन्स फूड म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे इकॉनॉमी इम्पॉर्टन्स आहेत जे तुम्हाला यामध्ये प्रोटीन कंटेंट, ॲमिनो ॲसिड हे सर्व गोष्टी ऑब्जेक्टिव्हला येतील. बाकीचे युजेस तुम्हाला आल्यानंतर सर्व गोष्टी हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानुसार तुम्ही सर्वांनी तयारी करायची. नेक्स्ट आहे न्यूट्रिएंट्स. तर जनरल स्लाइड तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. यामध्ये न्यूट्रिएंट्स जे आहे एसेन्शियल ॲमिनो ॲसिड्स लायसिन, अर्जिनाइन, सिस्टेनाइन ह्याच्या व्यतिरिक्त बाकीचे पण आहेत. ट्रिप्टोफॅन, थ्रिओनाइन, नंतर आयसोल्युसाइन, नंतर लुसाइन, लायसाइन, मिथिओनाइन प्लस सिस्टाइन, ठीक आहे, व्हॅलाइन, नंतर हिस्टिडीन. तर हे सर्व मिलीग्रॅम पर ग्रॅम दिलेले आहेत. हे तुम्ही ह्यात फक्त काय लक्षात ठेवायचे, लायसिन रिच ॲमिनो ॲसिड हे पल्सेसमध्ये आहे आणि मिथिओनाइन जे आहे हे कमी प्रमाणामध्ये आहे. इथे बघा व्हॅल्यू दिसते 22.7 आणि बाकीचे जे यामध्ये ट्रिप्टोफॅन पण कमी आहे. मिथिओनाइन आणि ट्रिप्टोफॅन डिफिशियंट पल्सेस आहेत आणि बाकीचे सर्व यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ॲमिनो ॲसिड तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, व्हॅल्यू दिसते तुम्हाला. आणि प्रोटीन तुम्हाला 21 सांगितलेलं आहे, 21% किंवा 21 to 25 अशा रेंजमध्ये लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन, दॅट इज कजनस कजान. देअर आर 2 स्पीसीज ऑफ पिजनपी. त्यामध्ये 2 स्पीसीज आहे. एक कजनस इंडिकस आहे, त्यामध्ये बाय कलर हे स्पीसीज आहे. बाय कलर म्हणजे फ्लावरचे 2 कलर असतात किंवा सीडचे 2 टाईपचे कलर असतात. दिस इज अ लेट मॅच्युरिंग. लेट मॅच्युरिंग म्हणजे यामध्ये ड्युरेशन जास्त प्रमाणामध्ये राहतं. अँड द कजनस इंडिकस व्हरायटी फ्लावर्स दिस इज अर्ली मॅच्युरिंग म्हणजे ड्युरेशन हे कमी असेल. असे हे स्पीसीज आहे. असे 2 स्पीसीज पिजनपीमध्ये आहेत. एक लेट मॅच्युरिंग आहे, एक अर्ली मॅच्युरिंग. हे फक्त स्टडी करून घ्यायचं आहे, रीडिंग करायचं आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये आल्यानंतर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे लेट मॅच्युरिंग कुठली आहे, अर्ली कुठली आहे. आवाज येतो ना सर्वांना? हॅलो. नेक्स्ट आहे इकॉलॉजी ऑर द सॉइल अँड क्लायमेट. सर लेक्चर चालू. इकॉलॉजी कंडिशन आणि त्यामध्ये तुम्हाला सॉइल अँड क्लायमेट लिहावं लागतं. तर त्यामध्ये तुम्हाला जनरली सॉइल हे कंडिशन्स अकॉर्डिंगली क्रॉप सुटेबिलिटी तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्यामध्ये सॉइल शुड बी वेल ड्रेन अँड फर्टाईल, ज्यामध्ये निचरा आणि फर्टिलिटी लेवल सॉइलची वेल चेक करायचे बिफोर सोईंग. नंतर इट रिक्वायर्स वाईड रेंज ऑफ सॉइल्स वेरिंग फ्रॉम द सँडी लोम टू क्ले लोम. तर सँडी टू क्ले मीन्स लाईट टेक्स्चर टू हेवी टेक्स्चर सॉइल्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. Then saline, alkaline and water-loving soils are not suitable for or unfit for the cultivation of pigeon pea because it will directly or adversely affects the root nodulation. Root nodulation म्हणजे मुळांना जे गाठी असतात ते जनरली सलाईन सॉइल किंवा अल्कलाईन सॉइलमध्ये किंवा वॉटरलॉग सॉइलमध्ये त्याची वाढ किंवा ते ग्रोथ होत नाही. त्यामुळे नायट्रोजन फिक्सिंग रेट कमी होतो
and ultimately growth of the crop will be hampered, म्हणजे अफेक्टेड होते. त्यामुळे सलाईन अल्कलाईन म्हणजे सॉइलमध्ये जे सोडियमचे पर्सेंटेज असतं सोडियम ते पर्सेंटेज वाढल्यानंतर सलाईन कंडिशन तयार होते. अशा कंडिशनमध्ये सॉइल क्रॉप आपण घेऊ शकत नाही. इट विल हॅव डायरेक्टली अफेक्ट्स ऑन इट्स ग्रोथ, एस्पेशली रूट नोड्युलेशन. देन वेल ड्रेन alluvial loamy soils are the good for cultivation of PGNP. वेल ड्रेन म्हणजे पाण्याचा निचरा होणारे आहे. alluvial, this is the ideal type of soil, and the loamy means यामध्ये clay content आहे, black soil असते, are good for its cultivation because it is a deep rooted crop. deep rooted म्हणजे जमिनीवर खोलवर मुळ्या त्यांच्या जे झाडाचे जातात, त्यामुळे त्याला हेवी ब्लॅक सॉइलच लागते, लोमी सॉइल लागते किंवा ॲल्युअल सॉइल लागते. ज्यामध्ये लाईट टेक्स्चर सॉइल असेल तर त्यामध्ये झाडाची वाढ खुंटू शकते, स्टॉप होऊ शकते, स्टंटेड होऊ शकते. त्यामुळे आपल्याला लोमी सॉइल असेल, ॲल्युअल सॉइल असेल, वेल ड्रेन सॉइल असेल, असे सॉइल सिलेक्ट करायचे. दिस इज हेल्पफुल फॉर दी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. देन pH रेंज शुड बी 6.5 to 7.5. तर pH तुम्हाला लिहिणं कंपल्सरी आहे, ज्यामध्ये 6.5 ते 7.5 ही रेंज कंपल्सरी जे अकॉर्डिंग टू क्रॉप आहे हे मेन्शन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये तुम्हाला पहिलं लिहायचं आहे, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. इट रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट अँड ऑल्सो रिक्वायर्स द वार्म वेदर. हे लास्ट लेक्चरला पण मी सांगितलंय. 3 पॉईंट्स तुम्हाला कंपल्सरी आहेत अकॉर्डिंग टू क्रॉप. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, बिकॉज ऑफ दिस इज अ खरीप सीझन क्रॉप. इट रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. खरीपमध्ये हॉट अँड ह्युमिड क्लायमेट असतं, वेदर जे आहे वार्म टाईपचं असेल. अँड दे ड्युरिंग फ्लावरिंग अँड द रायपनिंग स्टेज ऑफ इट्स ग्रोथ इट रिक्वायर्स द ब्राईट सनी वेदर. ब्राईट सनी वेदर मीन्स ज्यामध्ये कडक उन्हाळा कंटिन्यू असेल, ऊन पडलेला असेल, अशा वेळेस तुम्ही तुमचं जे क्रॉपचं ग्रोथ असेल, एस्पेशली फोटोसिंथेसिस आहे, त्यामध्ये फ्लावर्स नंबर आहे, पॉड नंबर आहे, हे जनरली वाढेल ज्यावेळेस तुमच्या फील्ड कंडिशनमध्ये ब्राईट सनशाईन असेल, म्हणजे रेग्युलर ऊन पडलेलं असेल. अशा वेळेस ते म्हणजे रायपनिंग आणि फ्लावरिंगच्या वेळेस तुम्हाला हे महत्त्वाचा पॉईंट लिहायचा आहे, मेन्शन करायचं आहे, ज्यामध्ये सनी हावर्स और सनी वेदर कंडिशन इट इज हेल्पफुल फॉर बेटर सेटिंग ऑफ पॉड, म्हणजे नंबर ऑफ पॉड्स वाढण्यासाठी मदत होऊ शकते. नंतर क्लाउडी वेदर आणि एक्सेसिव्ह रेनफॉल एस्पेशली ड्युरिंग फ्लावरिंग टाइम डॅमेज द क्रॉप टू ए ग्रेट एक्सटेंट. क्लाउडी वेदर म्हणजे ज्यामध्ये ढगाळ वातावरण असेल किंवा जास्तीत जास्त पाऊस असेल, एस्पेशली फ्लावरिंग टाईमला, त्यावेळेस क्रॉप डॅमेज होऊ शकतं जास्त प्रमाणामध्ये. ते डॅमेज होण्याचे चान्सेस जे आहे, ज्यामध्ये इन्सेक्ट अटॅक असेल किंवा पेस्ट डिसीज असतील, त्यामध्ये नंतर फ्लावर रॉटिंग असेल किंवा फ्लावर ड्रॉपिंग असेल, हे सर्व कंडिशन्स किंवा प्रॉब्लेम्स ही क्लाउडी वेदर किंवा एक्सेसिव्ह रेनफॉलमध्ये जास्त प्रमाणामध्ये क्रिएट होते. ते क्रॉप लॉस हा जनरली एक्सेसिव्ह रेनफॉल कंडिशनमध्ये होतो. जास्त पाऊस आला फ्लावरिंगच्या वेळेस तर फ्लावर ड्रॉपिंग किंवा रॉटिंग हे होण्याचे चान्सेस आहे. देन ऑप्टिमम टेम्परेचर रिक्वायर्ड फॉर PGNP दॅट इज 27 to 32 डिग्री सेल्सिअस. 27 ते 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे ऑप्टिमम कंडिशन जे आहे PGNP साठी गरजेचे आहे. आवाज येतो का सर्वांना? हॅलो. हो येतोय. नेक्स्ट पॉइंट आहे सीड्स अँड सोईंग. सीड्स अँड सोईंग मध्ये टोटल 6 पॉईंट्स असतात. तर अकॉर्डिंगली तुम्हाला सीड रेट, स्पेसिंग, सोईंग टाइम, सोईंग डेप्थ, सोईंग मेथड्स आणि सीड ट्रीटमेंट, ज्यावेळेस तुम्हाला थेरी क्वेश्चनमध्ये सीड्स अँड सोईंग असं विचारल्यानंतर तुम्हाला 6 पॉईंट्स हायलाईट करायचे आहेत. ज्यामध्ये पहिला पॉईंट सीड रेटच लिहायला पाहिजे अकॉर्डिंगली सिरियल ऑर्डर. सीड रेट लिहिल्यानंतर स्पेसिंग लिहायचं, स्पेसिंग नंतर सोईंग टाइम लिहायचं आहे, नंतर सोईंग डेप्थ लिहायचं, नंतर मेथड्स लिहायचे आणि लास्टला सीड ट्रीटमेंट लिहायचे. ठीक आहे. एखादा पॉईंट खालीवर झाला तरी चालेल, पण सीड रेट हा फर्स्ट पॉईंट आला पाहिजे. तर बियाणाचे प्रमाण आपण प्रति हेक्टरी किती वापरलं पाहिजे, एस्पेशली फॉर PGNP रिक्वायर्स 12 to 15 kg, म्हणजे 12 ते 15 किलो पर हेक्टर बियाणं यूज करायचं आहे. ज्यामध्ये स्पेसिंग प्लॅन टू प्लॅन अँड रो टू रो दॅट इज 40 by 10 or 60 by 15.
60 that is row to row spacing or 40 that is row to row spacing आणि 10 to 15 जे आहे हे प्लांट टू प्लांट स्पेसिंग आहे. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला स्पेसिंग एकच टाईपचं लिहायचं जे तुम्हाला लक्षात राहील ते 40/10 और 60/15 सेंटीमीटर लिहिणं गरजेचं आहे. सीड रेटला kg पर हेक्टर लिहिणं गरजेचं आहे. देन सोईंग टाईम आहे. सोईंग टाईम दॅट इज एस्पेशली फॉर PGNP द फर्स्ट फोर्टनाईट ऑफ जून म्हणजे पहिले 15 डेज जे जूनचे आहे 1 ते 15 तारखेपर्यंत हे जूनमध्ये सोईंग व्हायला पाहिजे किंवा लास्ट वीक ऑफ जून शेवटच्या आठवड म्हणजे पूर्ण महिन्यामध्ये जूनच्या पुढे जायला नको. जुलैमध्ये सोईंग न करता जूनमध्येच पहिले 15 दिवस असतील किंवा लास्ट वीकमध्ये सोईंग हे PGNPचं व्हायला पाहिजे बिकॉज ऑफ दी इन्सिडन्स ऑफ पॉड बोरर. पॉड बोरर म्हणजे शेंगा पोखरणारी अळी. हे जे इन्सिडन्स आहे किंवा पॉप्युलेशन आहे पेस्टचं हे जनरली डिले सोईंग केल्यामुळे होतं. जर जुलैमध्ये तुम्ही सोईंग केलं PGNPमध्ये तर तुमच्या फील्डमध्ये एस्पेशली पॉड बोरर पेस्ट जे आहे ह्याचा अटॅक वाढेल. हे वाढू नये किंवा पेस्ट इमर्जन्स होऊ नये त्यासाठी आपल्याला सोईंग हे टाइम टू टाइम करायचं. एस्पेशली PGNP सोरगम मी जे सांगितलं सोरगममध्ये तुम्हाला जूनमध्ये सोईंग करायचं आहे. तसंच PGNPचं पण फर्स्ट फोर्टनाईट ऑफ जून टू लास्ट वीक ऑफ जून सोईंग कंप्लीट करायचं आहे. दे सोईंग डेप्थ आहे अकॉर्डिंग टू साईज ऑफ सीड. सीडच्या साईजनुसार आपल्याला डेप्थ ऑफ सोईंग ठरवायचे जज करायचे आहे. ते 3 ते 4 सेंटीमीटर खोलवर सीड्स तुम्ही प्लेस करायचं आहे. अकॉर्डिंगली जर्मिनेशन असेल ग्रोथ असेल युनिफॉर्म प्लॅन स्टँड असेल हे मेंटेन होईल. नेक्स्ट आहे सोईंग मेथड्स ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग ड्रिलिंग अँड डिपलिंग. ब्रॉडकास्टिंग मीन्स स्कॅटरिंग म्हणजे बियाणं पूर्ण जमिनीवरती आपण स्प्रेड करतो नंतर सॉईलमध्ये कव्हर करतो. आणि ड्रिलिंग मीन्स पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण बियाणं जमिनीमध्ये पेरतो. त्यामध्ये रो टू रो आणि प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स विथ स्पेसिफिक डेप्थ ऑफ सोईंग असे हे 3 फॅक्टर त्यामध्ये मेंटेन केले जातात. नंतर डिबलिंगमध्ये टोचन पद्धत आहे. खुरपीच्या सहाय्याने रिजेस अँड फरो सरीवरती आपण ते सरी वरंबावरती बियाणं टोचतो. स्पेसिफिक डिस्टन्स असेल स्पेसिंग असेल किंवा डेप्थ ऑफ सोईंग असेल हे मॅन्युअली आपण ते मेंटेन करतो. अशी हे डिबलिंग मेथड आहे. तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. ब्रॉडकास्टिंग नंतर ड्रिलिंग नंतर डिबलिंग हे मेथड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे ज्यामध्ये सीड ट्रीटमेंट. आता ह्यामध्ये बीज प्रक्रिया आपण काय काय केली पाहिजे. बिफोर सोईंग सीड्स आर एस्पेशली PGNP सीड्स आर ट्रीटेड विथ दी फंजिसाइड like Bavustin, Thyram or Captain at the rate of 3 gram per kg of seeds helps to prevent the seed-borne diseases. Seed-borne diseases जे आहेत किंवा soil-borne disease आहे इनिशिएशन ऑफ सॉईल ज्यावेळेस आपण सीड प्लेस करतो त्यावेळेस फंगस अटॅक होतो सीडवरती किंवा सीडमध्येच ऑलरेडी जर फंगस असेल तर ते सीड हे इन्फेक्टेड होईल आणि त्याचं जर्मिनेशन होणार नाही. म्हणून आपल्याला बिफोर सोईंग यू हॅव टू ट्रीट द सीड्स विथ फंजिसाइड like Bavustin, Thyram or Captain at the rate of 3 gram per kg. हे ॲप्लिकेशन रेट सर्वांना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रति किलो बियाणाला 3 ग्रॅम फंजिसाइड्स यूज करायचे. आफ्टर फंजिसाइड ट्रीटमेंट यू हॅव ट्रीट दी बायो फर्टिलायझर एस्पेशली फॉर द पल्सेस. आपण कुठलं बायो फर्टिलायझर यूज करणार रायझोबियम. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे बिकॉज ऑफ रायझोबियम इज सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग आहे ज्यामध्ये रूट नोडुलेशन हे ॲक्टिव्हिटी फक्त पल्सेसमध्येच होते बाकी कुठल्या क्रॉपमध्ये होत नाही. लेग्युमिनस क्रॉपमध्ये होते. अशा क्रॉप्सला रायझोबियम बायो फर्टिलायझर हे तुम्हाला ट्रीटमेंट देणं मस्त आहे. त्यामध्ये सीड्स आर ट्रीटेड विथ रायझोबियम बायो फर्टिलायझर ॲट द रेट ऑफ 25 ग्रॅम पर kg ऑफ सीड्स हेल्प्स टू इन्क्रीज द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन बाय सिम्बायोटिकली. जर तुम्हाला रायझोबियम ट्रीटमेंट हे प्रति किलो बियाणाला 25 ग्रॅम एवढं यूज करायचं आहे जेणेकरून जर्मिनेशन ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे इम्प्रूव्ह होऊ शकते. नेक्स्ट आहे त्यामध्ये लँड प्रिपरेशन. आता लँड तयार करायचे असेल त्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे PGNP बिईंग अ डीप रूटेड म्हणजे खोलवर मुळं जातात त्यासाठी त्याला डीप प्लाविंग करावं लागतं. डीप दॅट इज वन डीप प्लाविंग मीन्स एक खोलवर नांगरटी तुम्हाला ट्रॅक्टरच्या सहाय्याने करायचे. आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द प्रिव्हियस क्रॉप ड्युरिंग एस्पेशली समर सीझन
फॉर द कंट्रोल ऑफ पेस्ट अँड वीड्स ऑफ द प्रिव्हियस क्रॉपचे जे पेस्ट असतील किंवा वीड असेल ते कंट्रोल होण्यासाठी तुम्हाला एक डीप प्लाविंग करायचं विथ द हेल्प ऑफ ट्रॅक्टर. नेक्स्ट वन 2 to 3 हॅरोईंग. प्लाविंग झाल्यानंतर 2 ते 3 हॅरोईंग ऑपरेशन्स करायचे. दॅट इज रिक्वायर्ड टू मेक अ गुड अँड वेल पल्वराइज सीड बेड. वेल पल्वराइज मीन्स ज्यामध्ये ढेकळ थोड्या प्रमाणात असतील किंवा फाईन पावडर टाईप सॉईल असेल असे मिक्सचर असणारं बेड तुम्हाला PGNP साठी तयार करायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये सोईंग तुम्ही इझिली करू शकता. पूर्णतः प्लॉटमध्ये जर ढेकळ असतील तर ते सुटेबल कुठल्याच क्रॉपला नाही आहे. त्यासाठी तुम्हाला हॅरोईंग आणि क्लॉड क्रशिंग हे दोन ऑपरेशन्स करणं मस्ट आहे. आणि त्याचबरोबर FOM असेल किंवा कंपोस्ट असेल 12 to 15 किंवा 8 to 10 टन पर हेक्टर तुम्ही बिफोर सोईंग ॲटलिस्ट 1 month किंवा 15 days or 15 to 20 days आफ्टर बिफोर सोईंग तुम्ही ते मिक्सिंग करायला पाहिजे, सॉईलमध्ये जमिनीमध्ये गाडलं पाहिजे, जेणेकरून क्रॉप्सला न्यूट्रिएंट्स अवेलेबल होते. सोईंगच्या वेळेस कंपोस्ट खत दिलं जात नाही. सोईंगच्या आधी 1 महिना किंवा 15 किंवा 20 दिवस अगोदर दिलं पाहिजे. नेक्स्ट आहे व्हरायटीज अँड हायब्रिड्स. आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. आता बघा व्हरायटीज अँड हायब्रिड्स आपण बघतोय. स्पेशली हायब्रिड्स जे आहेत PGNP चे हायब्रिड्स व्हेरी पॉप्युलर, ज्यामध्ये ICPH 8 हे हायब्रिड जे आहे दॅट इज अ वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड. जगामधलं पहिलं हायब्रिड आहे PGNPचं, जे इक्रिसॅट हैदराबादला इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आहे ICR हे न्यू दिल्लीचं जे हेडक्वार्टर आहे, ते ICRच्या अंडर जे इन्स्टिट्यूट आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट दॅट इज इक्रिसॅट इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी एरिड ट्रॉपिक्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. तर हे इन्स्टिट्यूट जे आहे हैदराबाद पॅटिन्चू हे ॲक्च्युली प्लेस आहे हैदराबादमध्ये. तिथे हे इन्स्टिट्यूट आहे. तिथे हे डेव्हलप केलेली जी हायब्रिड आहे दॅट इज ICPH 8. ह्याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन असतो डॅश डॅश इज अ वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड ऑफ PGNP. त्यावेळेस तुम्हाला आन्सर लिहायचं आहे ICPH 8 कॅपिटलमध्ये लिहायचं आहे. एकच हायब्रिड आहे पॉप्युलर. हे सर्वांसाठी लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हसाठी आहे. नेक्स्ट वन व्हरायटीज आहे. व्हरायटीजमध्ये ICPL आहे 87, पुसा, बहार, नंतर BDN 2, वोपास 120, नंतर पारस, मानक, नरेंद्र, अरहर 1, दुर्गा, विपुला, नंतर BSMR 736-853, देन प्रभात आहे, BDN 1 आहे, आशा, नंतर फुले तूर 12, नंतर तूर विशाखा -1 राजेश्वरी. तर अशा मोस्ट ऑफ व्हरायटीज एकदम सोप्या आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता यामध्ये राहुरी युनिव्हर्सिटीने जे तयार केलेली व्हरायटी आहे त्यामध्ये विपुला व्हरायटी आहे, जे मोस्ट ऑफ टाइम क्वेश्चन आलेला आहे ओल्ड क्वेश्चन पेपरमध्ये. तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. विपुला इज अ व्हरायटी ऑफ डॅश डॅश क्रॉप असं विचारलं जातं, त्यावेळेस तुम्हाला PGNP हे आन्सर लिहायचं. किंवा प्रभात एक व्हरायटी आहे, प्रभात असेल, विपुला असेल किंवा आशा असेल, अशा व्हरायटी हे जे आहे ते सर्व व्हरायटी वाचून घ्यायची. भरपूर वेळा वाचल्यानंतर ते पेपरवरती राईटअप करायचे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आता हे जे फोटोग्राफ्स आहे यामध्ये बघा, हे विपुला व्हरायटी आहे. असं हेज ग्रोथ ऑफ ट्रीज लाईक ग्रोथ असते झाडाची. नंतर राजेश्वरी असं हे आहे ब्रँचिंग. नंतर प्रभात ICPL 87 आणि हायब्रिड जे आहे फर्स्ट PGNP हायब्रिड जे ICPH 8. तर असे हे व्हरायटीज अँड हायब्रिड्स. यामध्ये हायब्रिड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि व्हरायटीज तुम्ही 6 व्हरायटी लक्षात ठेवायची जेणेकरून आपल्याला त्या पॉईंटला मार्क आउट ऑफ मिळेल. तर असे 6 व्हरायटी तुम्हाला जे लक्षात राहतील ते तुम्ही लक्षात ठेवा. नंतर BSMR 853 आणि BSMR 736 हे जे 2 व्हरायटी आहेत, दिस इज एस्पेशली रेजिस्टन्स अगेन्स्ट स्टर्लिटी मोजॅक व्हायरस. आता PGNP मध्ये मेजर डिसीज आहे व्हायरल डिसीज, तो आहे स्टर्लिटी मोजॅक व्हायरस. म्हणजे फ्लावरमध्ये स्टर्लिटी येते, त्या झाडाला जर व्हायरस आला स्टर्लिटी मोजॅक व्हायरस तर त्या झाडाला शेंगा लागणार नाही आणि लागले तरी त्यामध्ये बियाणं नसेल. असा स्टर्लिटी मोजॅक व्हायरस जो PGNP मध्ये आहे त्यासाठी रेजिस्टंट व्हरायटीज तयार केलेल्या आहेत. ते BSMR 853 आणि BSMR 736 असे 2 व्हरायटी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारल्या जातात. हॅलो, आवाज येतोय का?
हो सर. नेक्स्ट आहे क्रॉपिंग सिस्टीम. मी लास्ट लेक्चरला जे सांगितलं क्रॉपिंग सिस्टीम मध्ये रोटेशन आणि इंटरक्रॉपिंग हे दोन पॉईंट असतात. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची फेरपालट. इफ इट इज पिजन पी ग्रोन ॲज अ प्रिव्हियस क्रॉप, दॅट इज फर्स्ट क्रॉप. प्रिव्हियस क्रॉप म्हणजे फर्स्ट क्रॉप. आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ द प्रिव्हियस क्रॉप और पिजन पी यू शुड सिलेक्ट दी नॉन लेग्युमिनस क्रॉप. नॉन लेग्युम म्हणजे पल्स ग्रुप मधलं नसावं. नॉन लेग्युम म्हणजे सिरियल क्रॉप्स असावं. सिरियल क्रॉप्स असेल किंवा फायबर क्रॉप मधलं असेल किंवा ऑइलसीड क्रॉप मधलं असेल जे नॉन लेग्युम आहे, असे क्रॉप्स तुम्ही आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ पिजन पी तुम्ही सिलेक्ट करायचे, जेणेकरून रिसिड्युअल नायट्रोजन, रिसिड्युअल फॉस्फरस जो नायट्रोजन फिक्स केलेला आहे पिजन पी क्रॉपने, जे आपण फॉस्फरस किंवा SSP पिजन पी साठी टाकलेला आहे ते पूर्णतः 100% यूज केलेलं नसेल, त्याचा रिसिड्युअल इफेक्ट सॉइलमध्ये असतो. ते रिसिड्युअल नायट्रोजन फॉस्फरस नेक्स्ट क्रॉपला सक्सिडिंग म्हणजे नेक्स्ट सेकंड क्रॉपला मिळेल, जे आपण रब्बी सीझन मध्ये लावणार आहोत. क्रॉप रोटेशन सिस्टीम हे सीझन वाईज असते. खरीप मधलं क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर रब्बी मध्ये आपण ते क्रॉप लावायचं. असे रोटेशनला जे आहे त्याला क्रॉप रोटेशन म्हणतात. आता ते क्रॉप लावताना अकॉर्डिंग टू फॅमिली आपण सिलेक्ट केलं पाहिजे. जर पहिलं क्रॉप नॉन लेग्युम असेल तर सेकंड क्रॉप नॉन लेग्युम नाही घ्यायचं, ते लेग्युम क्रॉप मध्ये पाहिजे. जर फर्स्ट क्रॉप लेग्युम असेल तर सेकंड आपण नॉन लेग्युम घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही सेकंड क्रॉप पण लेग्युम घेतलं तर त्याचा इफेक्ट जास्त काय होणार नाही. ॲडिशनल नायट्रोजन फक्त ॲड होईल, ॲडिशनल फॉस्फरस जमिनीमध्ये ॲड होईल, निगेटिव्ह इम्पॅक्ट नाही होणार. पण तुम्हाला जर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट बघायचा असेल किंवा पॉझिटिव्ह इफेक्ट बघायचा असेल तर यू हॅव टू ग्रो दॅट इज फर्स्ट क्रॉप जर लेग्युम असेल, सेकंड तुम्ही नॉन लेग्युम सिलेक्ट करायचे. अशा सायंटिफिक सिस्टीमला क्रॉप रोटेशन म्हणतात. त्यामध्ये बघा आता एक्झाम्पल आहे पिजन पी फॉलोड बाय व्हीट. डॅश म्हणजे काय असतं, त्याचं मिनिंग काय आहे डॅशचं, दॅट इज आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ पिजन पी तुम्ही गहू लावायचे. देन पिजन पी फॉलोड बाय लेंटिल. लेंटिल हे इम्पॉर्टंट रब्बी सीझन पल्स क्रॉप आहे. देन पिजन पी फॉलोड बाय शुगर केन. पिजन पी काढल्यानंतर तुम्ही ऊस लावू शकता. देन पिजन पी फॉलोड बाय मेज, मका तुम्ही घ्यायचे आहे फील्डमध्ये. असे हे रोटेशन तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे इंटरक्रॉपिंग म्हणजे ग्रोइंग ऑफ 2 or more crops simultaneously on the same field on the same time or same period of time with a definite row proportion. रो प्रपोर्शन म्हणजे 2 लाईन जर पिजन पीच्या असतील तर एक लाईन मकेची असेल, किंवा 4 rows ऑफ पिजन पी असेल, 4 रो जर असतील पिजन पीचे तर 2 रो मकेचे असतील. अशा रो प्रपोर्शननी तुम्हाला इंटरक्रॉपिंग सिस्टीम घ्यायची. यामध्ये मेन क्रॉप पिजन पी आहे आणि त्यामध्ये आंतरपीक जे आपण घेणार आहे हे मका घेणार आहे किंवा सोरगम घेणार आहे किंवा ग्राउंडनट आहे, सोयाबीन आहे, बाजरा आहे, पिजन सिसमम आहे. तर असे क्रॉप्स तुम्ही घ्यायचे आंतरपीक म्हणून, ज्यामध्ये मेन क्रॉप हे तूर असेल किंवा पिजन पी असेल. त्यामध्ये प्लस जे दिलेलं आहे, प्लस म्हणजे एका वेळेस तुम्ही हे 2 क्रॉप लावायचे आहेत. लावताना फक्त रो प्रपोर्शनने लावायचे. तुम्हाला फोटोग्राफ मध्ये दिसतंय हे पिजन पी सोरगम दिसतंय तुम्हाला इथे. एक रो पिजन पीचा आहे, 2 रो सोरगमचे आहेत. नंतर पिजन पी प्लस मेज दिसत आहे. त्यामध्ये 4 रो मेजचे आहेत, 2 रो पिजन पीचे आहेत. नंतर पिजन पी सोयाबीन आहे, पिजन पी पर मिलेट आहे, नंतर पिजन पी ग्राउंडनट आहे. आता यामध्ये जनरली पिजन पी हे टॉल ग्रोईंग असल्यामुळे आपण त्यामध्ये ग्राउंडनट घेऊ शकता, सोयाबीन घेऊ शकता, ग्रीन ग्रॅम घेऊ शकता, नंतर ब्लॅक ग्रॅम पण घेऊ शकता. म्हणजे उडीद असेल, मूग असेल, भुईमुग असेल, सोयाबीन असेल, असे पिकं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर पिजन पी हे लेग्युम क्रॉप असल्या कारणाने त्यामध्ये आपण मका, ज्वारी, बाजरी अशी पिकं घेऊ शकता किंवा शुगर केन. शुगर केनमध्ये पण आपण इंटरक्रॉपिंग सिस्टीम म्हणून घेऊ शकतो. तर असं हे आंतरपीक म्हणजे इंटरक्रॉपिंग आणि पिकाची फेरपालट म्हणजे रोटेशन. समजलं का? हॅलो, हो सर. नेक्स्ट आहे मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. आता आपल्याला न्यूट्रिएंट्स काय काय टाकायचे, व्हॉट इज द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर, एस्पेशली मॅन्युअर्स आणि केमिकल फर्टिलायझर, ज्यामध्ये 10 to 15 tons ऑफ FOM और कंपोस्ट शुड बी अप्लाइड ॲट द टाइम ऑफ फायनल लँड प्रिपरेशन. फायनल लँड म्हणजे ज्यावेळेस आपल्याला तूर लावायचे आहे
ज्यासाठी ते बेड तयार करावं लागेल, लँड तयार करावं लागेल, त्यावेळेस तुम्ही 15 टनपर्यंत कंपोस्ट खत असेल किंवा त्याला FOM जे आहे जे आपण टाकू शकता. फक्त हे बिफोर सोईंग असलं पाहिजे. ॲट दी टाइम ऑफ सोईंग टाकायचं नाही. जर टाकलं तर त्याचे जे न्यूट्रिएंट्स आहे हे पिकाला मिळत नाही. म्हणून बिफोर 15 डेज, बिफोर 20 डेज ऑर 1 मंथ असं जे आहे हे ड्युरेशन हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जनरली अप्लाइड ॲट द टाइम ऑफ फायनल लँड प्रिपरेशन असं पण लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर. ॲटलिस्ट हे लक्षात ठेवायचे ॲज अ लेग्युमिनस क्रॉप. मी सोयाबीनमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे नायट्रोजनचा जे रिक्वायरमेंट आहे युरियाची क्वांटिटी हे पल्स ग्रुपमध्ये किंवा लेग्युम क्रॉपमध्ये कमी प्रमाणामध्ये लागते, कारण ते नायट्रोजन फिक्सिंग करते. त्यामुळे नायट्रोजनचा डोस हा 20 किलो प्रति हेक्टर PGNPला द्यायचा आहे. म्हणजे युरिया 80 kg हा फॉस्फरस आहे. बिकॉज फॉस्फरसचा जो मेजर रोल आहे दॅट इज increases the root nodulation activity as well as the nitrogen fixing rate. नायट्रोजन फिक्सिंग रेट इम्प्रूव्ह होण्यासाठी वाढण्यासाठी फॉस्फरस हे जास्त प्रमाणामध्ये लेग्युमिनस किंवा पल्स क्रॉपला लागतं. त्यामुळे डोस हा नायट्रोजनपेक्षा फॉस्फरसचा डोस हा पल्सेसमध्ये लेग्युमिनस क्रॉप्समध्ये हे जास्त प्रमाणामध्ये वापरावं लागतं. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायचे नायट्रोजनची व्हॅल्यू हे फॉस्फरसपेक्षा कमी पाहिजे, एस्पेशली फॉर दी पल्सेस किंवा लेग्युमिनस क्रॉप्समध्ये. आपण ज्वारी किंवा मेष, सोरगम आणि बाजरामध्ये जनरली डोस जो बघितला नायट्रोजनचा हा 100-120 kg असं बघितलेला आहे आणि फॉस्फरसचा 60 किंवा 50 kg बघितलं. तसं इथं पल्सेसमध्ये त्या उलटं आहे, ज्यामध्ये नायट्रोजनची जे रिक्वायरमेंट आहे हे कमी आहे आणि फॉस्फरसची जास्त आहे. त्यानुसार तुम्ही डोस हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये 2 टाईपचे डोस आहे, दॅट इज 20-80-40 और 30-60-30 kg NPK पर हेक्टर तुम्हाला हे डोस टाकायचं. आता ॲप्लिकेशनमध्ये सोयाबीन शिकवताना पण मी सांगितलं आहे की ज्यामध्ये जे क्रॉप्स लेग्युमिनस आहेत किंवा पल्सेस आहेत अशा क्रॉप्सला नायट्रोजन तुम्ही एका वेळेसच द्यायचं, म्हणजे ॲट द टाइम ऑफ सोईंग. स्प्लिटिंग डोस हा लेग्युमिनस किंवा पल्सेसला नेसेसरी नाही आहे बिकॉज ऑफ नायट्रोजन फिक्सिंग. हे पल्सेसमध्ये होतं किंवा लेग्युमिनस क्रॉप्समध्ये आहे, ज्यामुळे आपल्याला फुल डोस ऑफ NPK शुड बी अप्लाइड ॲट द टाइम ऑफ सोईंग ओनली. एकदाच तुम्ही फक्त सोईंगच्या वेळेस तिन्ही डोस टाकायचे आहेत. त्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅशियम असेल. परत स्प्लिट डोस टाकण्याची गरज नाही. जर टाकला गेला चुकून तर त्याचं जे इफेक्ट्स आहे ते स्पेशली रूट नोड्युलेशन ॲक्टिव्हिटीवर किंवा रूट नोड्युलेशनची ग्रोथ आहे हे पूर्णतः स्टॉप होते. नायट्रोजन फिक्सिंग होत नाही जर तुम्ही नायट्रोजन डबल टाकला तर. त्यामुळे झाडाची वाढ होणार नाही, झाड हे पूर्णतः मॉर्टेलिटी किंवा मरून जाऊ शकतं, त्याची ग्रोथ स्टॉप होऊ शकते. त्यासाठी नायट्रोजन हा एका वेळेसच द्यायचा आहे. समजलं का? हॅलो. हो सर. नेक्स्ट आहे वॉटर मॅनेजमेंट. आता पाणी ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन करतो, एस्पेशली PGNP खरीप सीझनमध्ये आपण घेतो, जूनमध्ये त्याची लागवड होते. जनरली जर कंटिन्यू रेनफॉल कंडिशन असेल, पाऊस पडत असेल, इफ इट इज रेनफॉल इज डिलेड और ड्राय स्पेल, कंटिन्यू ड्राय स्पेल असेल, पावसाने गॅप दिला असेल आणि किंवा कंटिन्यू पाऊस नसेल, अशा वेळेस तुम्हाला पाणी देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट PGNP हे लॉंग ड्युरेशन क्रॉप आहे, डीप रूटेड क्रॉप आहे, ज्यामुळे आपल्याला इरिगेशन नंबर ॲज कम्पेअर टू अदर क्रॉप्स हे 7 to 8 नंबर ऑफ इरिगेशन्स हे पूर्णतः लाईफ सायकलमध्ये लागतात PGNPसाठी. जनरली आपण इरिगेशन्स हे देताना अकॉर्डिंग टू कंडिशन ऑफ ऑर सिच्युएशन ऑफ रेनफॉल हे तुम्ही अप्लाय करायचे. ज्यामध्ये जर क्रिटिकल ग्रोथ स्टेज जे आहे यामध्ये पहिली सीडलिंग स्टेज. सीडलिंग मीन्स त्यामध्ये हाईट जे आहे 15 to 20 सेंटीमीटर लेवलची हाईट असेल. आफ्टर सीडलिंग ब्रँचिंग स्टेज येते. जसं मी सोयाबीनमध्ये तुम्हाला सांगितलं, ब्रँचिंग स्टेज म्हणजे मेन शूटला साईडनं फांद्या तयार होतात, त्याला ब्रँचिंग म्हणतात. ब्रँचिंग नंतर फ्लावरिंग स्टेज येते, फुलं लागतात. फुलं लागल्यानंतर पॉड फिलिंग किंवा पॉड डेव्हलपमेंट आहे, त्यामध्ये शेंगा लागणे असं आपण म्हणतो. आणि फायनली जे आहे सीड फॉर्मेशन आहे, म्हणजे बियाणं तयार होतं. असे 5 स्टेजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे. अकॉर्डिंगली सिरियल वाईज तुम्ही लिहायचे आहेत. ज्यावेळेस तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट पॉईंट येईल त्यामध्ये हे सर्व गोष्टी आले पाहिजे. हे जर स्टेजेस तुम्ही लिहिल्या नाहीत
तर तुम्हाला त्या पॉईंटला एकही मार्क किंवा अर्धा पण मार्क दिला जात नाही. त्यासाठी तुम्हाला क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस प्रत्येक क्रॉपचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी एक ॲक्च्युली ते क्रॉप माहीत पाहिजे, डोळ्याने बघितलेलं असावं, प्रॅक्टिकली तुम्ही बघितलं असेल तर ते तुम्हाला अवघड काहीच जात नाही. आणि डिप्लोमा स्टुडंटने ऑलरेडी प्रॅक्टिकली सर्व केलेलं असेल, सर्व क्रॉप्स बघितलेले असतील आणि फील्डमध्ये काम केलेलं आहे तुम्ही, त्यामुळे तुम्हाला जनरली अवघड जाणार नाही. फक्त ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, मराठीमध्ये नाही. नेक्स्ट आहे वीड मॅनेजमेंट. तण नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर एस्पेशली वन होईंग म्हणजे रोमध्ये आपल्याला होत फिरवायचं आहे आणि 3 to 4 हँड विडिंग ऑपरेशन करायचे. म्हणजे प्लॅन टू प्लॅनमध्ये झाडामधलं जे विड असतील ते खुरपीच्या साहाय्याने तुम्ही हँड विडिंग त्याला आपण म्हणतो ते विड्स काढायचे आहेत आणि रोमधलं विडर किंवा होच्या साहाय्याने ते विड काढायचे आहेत. असे 1 होईंग आणि 2 to 3 hand weeding operations are required to control the weeds. Then, at initial period, the weeding should be done. PGNP is very sensitive to early growth stages for especially weed competition. सुरुवातीचे 1-2 महिने तुम्हाला विडिंग हे कंपल्सरी कॅरी आउट करायचं आहे. जर तुम्ही विडिंग केलं नाही तर प्लॅन्टचे जे ब्रँचिंग हॅबिट असेल, नंबर ऑफ फ्लावर असेल, नंबर ऑफ पॉड जे असतील किंवा नंबर ऑफ सीड्स पर पॉड हे पूर्णतः कमी प्रमाणामध्ये तयार झाल्यानंतर डायरेक्टली इफेक्ट हा यील्डवरती होऊ शकतो. म्हणून इनिशियल 1 ते 2 महिने तुम्हाला विडिंग हे कंपल्सरी 15 days इंटरवलला करणं मस्ट आहे, ज्यामध्ये 2 ते 3 विडिंग असतील, 1 होईंग असेल. हे करायचे. जर हँड विडिंग आणि होईंग ऑपरेशन पॉसिबल नाही झालं तर यू शुड ट्राय द ॲप्लिकेशन ऑफ हर्बिसाइड्स. तणनाशक तुम्हाला फवारायचे आहे, ज्यामध्ये ॲलॅक्लोर हे हर्बिसाइड फक्त रिकमेंडेड जे आहेत हे PGNP साठी ॲलॅक्लोर ॲट द रेट ऑफ 3 liter इन 1000 liter ऑफ वॉटर. 3 liter ॲलॅक्लोर घ्यायचं आहे, 1000 liter पाणी घ्यायचं आहे, पर हेक्टरला तुम्ही ते स्प्रे करायचं आहे. दॅट इज यूज फॉर कंट्रोल ऑफ वीड्स. नेक्स्ट पॉईंट ज्यामध्ये पेस्ट अँड डिसीज आहे, कीड आणि रोग नियंत्रण. आणि कुठल्या टाईपचे कीड आहे किंवा रोग कुठले कुठले आहेत ते आपण बघणार आहे. यामध्ये मेजरली पॉड बोरर जे मगाशी मी सांगितली, यामध्ये फोटोग्राफ दिसतोय. दिस इज द फर्स्ट पेस्ट दॅट इज मेजर पेस्ट ऑफ PGNP दॅट इज पॉड बोरर. ही जी आळी आहे पूर्णतः शेंग पोखरून शेंगामधलं जे सीड आहे, सीड पोर्शन खाऊन टाकते. त्यामध्ये होल्स तुम्हाला दिसतात. शेंगा ज्यावेळेस तुम्ही बघणार त्याला शेंगामध्ये होल तयार केलेले असतात, त्या होलमधून ते आतमध्ये एंट्री करून पूर्णतः सीड पोर्शन खाऊन टाकते. दिस इज अ मेजर पेस्ट ऑफ PGNP. आता हे काय होते, बिकॉज ऑफ क्लाउडी वेदर, बिकॉज ऑफ डिले सोईंग किंवा लेट सोईंग. जर लेट सोईंग केलं किंवा तुम्ही विडिंग ऑपरेशन टायमिंगला नाही केलं, क्लीन कल्टिवेशन नाही ठेवलं तर तुमच्या फील्डमध्ये 101% हे पॉड बोरोचं एमर्जन्स होणार. त्यासाठी हे मेजर पेस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आहे तूर पॉड फ्लाय. आता हे तूर पॉड फ्लाय जे आहे पॉडवरतीच असते, जे जनरली हे व्हाईट कलरची दिसते तुम्हाला. दिस इज अ तूर पॉड फ्लाय. डिम्प्लूम मॉथ. मॉथ जे आहे यामध्ये फ्लावर फिडिंगचं काम करतं. नंतर हेरी कॅटरपिलर आहे, हे रेड कलरची दिसते. नंतर लिप रोलर अशी एक आळी आहे ज्यामध्ये रोलिंग, लिपचं रोलिंग करतं. असे ते पेस्ट आहेत. तुम्हाला यामध्ये पेस्ट आणि कंट्रोल मेजर किंवा प्लॅन्ट प्रोटेक्शन म्हणून एक्झामिनेशनमध्ये 101% PGNPचं विचारलं जातं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी पेस्ट लक्षात ठेवा, PGNPचे आणि कंट्रोल मेजर लक्षात ठेवा. आता कंट्रोल मेजर ज्यावेळेस आहे आपण त्यामध्ये कलेक्ट अँड डिस्ट्रॉय पेस्ट इन्फेक्टेड प्लांट पार्ट, म्हणजे ज्या प्लांटला पेस्ट अटॅक आहे ते पार्ट कट करून जाळून टाकायचे किंवा डिस्ट्रॉय करायचे. नंतर आहे स्प्रे द क्रॉप विथ एंडोसल्फान, मोनोक्रोटोफॉस, क्लोरपायरिफॉस असे पेस्टिसाइड्स तुम्हाला लिहायचे आहे, लक्षात ठेवायचे. त्यामध्ये ॲप्लिकेशन रेट 1 to 1.5 असेल लिटर पर 1000 liter ऑफ वॉटर. 1000 liter पाण्यामध्ये 1 ते 1.5 liter तुम्ही एंडोसल्फान असेल, मोनोक्रोटोफॉस असेल, क्लोरपायरिफॉस असेल, हे पेस्टिसाइड घ्यायचे आहे आणि ते स्प्रे करायचे. आणि त्याचबरोबर बॉटॅनिकल पेस्टिसाइड ॲप्लिकेशन ऑफ नीम सीड कर्नेल एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे निंबोळीचं जे अर्क असतो ते एक्स्ट्रॅक्ट ॲट द रेट ऑफ 3 liter तुम्ही 1000 किंवा 800 liter पाण्यामध्ये मिक्स करून ते स्प्रे करायचं आहे. नंतर टायमिंगला सोईंग करायचं आहे. कलेक्ट अँड डिस्ट्रॉय पेस्ट इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स, ग्रो रेजिस्टंट व्हरायटी आणि क्लीन कल्टिवेशन. हे सगळे पॉईंट असे लिहिल्यानंतर तुम्हाला त्या पॉईंटला मार्क मिळेल. कंट्रोल मेजर हे त्यामध्ये पेस्टिसाइड्स तुम्हाला लिहायचे आहे,
कल्चरल प्रॅक्टिसेस लिहायचे, बायोपेस्टिसाइड कुठले, लिम सीड कर्नेल NSK हे तुम्हाला लिहिणं कंपल्सरी. जर हे पेस्ट कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याची कंट्रोल मेजर. नेक्स्ट आहे डिसीजेस, ज्यामध्ये मेजर डिसीज जे आहे यामध्ये विल्ट. विल्ट म्हणजे मर रोग असतो, जो पाणी जमिनीमध्ये जर जे कंटिन्यू स्टँडअप झालं, वॉटर लॉगिंग त्याला म्हणतो आपण, त्या अशा कंडिशनमध्ये मर रोग येतो, म्हणजे विल्टिंग होतं. विल्टिंग म्हणजे प्लॅन्ट पूर्णतः कुजून किंवा ड्राय होऊन जातं. नंतर स्टेम रॉट आहे. स्टेम रॉट म्हणजे पूर्णतः स्टेम ब्लॅक कलरचे होते. आणि विल्टचं बघा इथं दिसतंय येलो कलरचे लीव्ज झालेले आहे, पूर्ण झाड वाळून गेलेलं आहे, असं हे विल्ट आहे. आणि हे स्टेम रॉट म्हणजे पूर्ण स्टेम कुजून जाते, असे मुळासकट कुजते, असे स्टेम रॉट. आणि स्टर्लिटी मोजॅक व्हायरस, येलो कलरचे जे लीफ दिसत आहेत, दिस इज अ मोजॅक डिसीज. असे प्लॅन्ट असतील तर तुम्ही इमिडिएट ते अप्रूव्ह करणं गरजेचं आहे. आता हे कंट्रोल करायचे असतील तर तुम्हाला बेविस्टिन, थायरम ट्रीटमेंट बिफोर सोईंग द्यायचे आहे. 1 किलो बियाणाला 3 ग्रॅम. नंतर कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डिसीज इन्फेक्टेड प्लांट पार्ट्स. देन स्प्रे द क्रॉप विथ मॅन्कोजेब और झायनेब ॲट द रेट ऑफ 1 लिटर इन 800 लिटर ऑफ वॉटर. 800 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर घ्यायचे. नंतर व्हरायटी जे मगाशी मी सांगितले, एस्पेशली रेजिस्टन्स फॉर विल्ट. विल्टला रेजिस्टंट व्हरायटी कुठली आहे, ज्यामध्ये BSMR 853, BSMR 736. एस्पेशली स्टर्लिटी मोजॅक व्हायरसला रेजिस्टंट व्हरायटीज तुम्हाला विचारल्या जातात. आणि क्लीन कल्टिवेशन. समजलं का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो. Yes, sir. आता जो लास्ट पॉइंट आहे, हार्वेस्टिंग, थ्रेसिंग अँड यील्ड. आता यामध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग, थ्रेसिंग, यील्ड असं पॉईंट विचारला जाईल, त्यावेळेस पहिला पॉईंट तुम्हाला हाऊ टू हार्वेस्ट च्या आधी सायन्स ऑफ मॅच्युरिटी आहे, त्याचं करेक्ट टाइम ऑफ हार्वेस्टिंग आहे, थ्रेसिंग आहे, आणि नंतर तुम्ही क्लिनिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग करायचं आहे, असं सिरियल वाईज लिहायचं आहे. आता एक्स्पेशली PGNP हार्वेस्टिंगमध्ये द बेस्ट टाइम टू हार्वेस्ट म्हणजे आयडियल टाइम कधी आहे, ज्यावेळेस वेन द क्रॉप हॅव द लार्ज पर्सेंटेज ऑफ पॉड्स इज मॅच्युअर. म्हणजे झाडाला असं जे शेंगा लागलेल्या आहेत, ज्यामध्ये 80% अँड अबोव 80% अँड अबोव जे ड्राय झालेले असतील, असे वेळेस आपण PGNP हार्वेस्ट केलं पाहिजे. ज्यामध्ये जे प्रोबेबली 2/3 to 3/4 पोर्शन जो आहे पॉडचा हा मॅच्युअर असावा, ड्राय झालेला असावा. अशा वेळेस तुम्ही PGNP हे हार्वेस्टिंग करायचं आहे. अँड द सायन्स ऑफ मॅच्युरिटी एस्पेशली फॉर बिफोर हार्वेस्टिंग ऑफ PGNP, त्यामध्ये येलोइंग ऑफ लीव्ज, ड्रॉपिंग ऑफ लीव्ज, नंतर पॉड टर्न्स ग्रीनिश टू येलो. बरोबर, पॉडचा कलर हा ग्रीन टू येलो झाला असावा. येलो कलरचे लीव्ज झाले की ते ड्रॉप होतात, असं जर दिसलं तर तुम्ही ते हार्वेस्टिंग स्टार्ट करायचं. त्याचबरोबर सेकिंग ऑफ पॉड, म्हणजे पॉड ज्यावेळेस तुम्ही हलवणार त्यावेळेस, किंवा झाड जर आपला धक्का लागल्यानंतर हललं तर त्यावेळेस पॉडचा म्हणजे मेटॅलिक साऊंड येतो, ज्यामध्ये सीड ड्राय झालेला असेल तर. जेन सीड बिकम्स हार्ड अँड टफ, जर आपण टीथच्या अंडर म्हणजे दाताखाली जर बियाणं घेतलं आणि प्रेस केलं तर ते हार्ड असं जाणवलं किंवा टफ असेल, त्यावेळेस तुम्ही PGNP हार्वेस्ट करायचे. जेन स्टेम बिकम्स ड्रायड अँड हार्ड, झाड जे आहे त्यामध्ये ब्रँचेस आहे, स्टेम आहे, ते ड्राय झालेले असते, पूर्ण येलो झालेला असेल, अशा वेळेस तुम्ही ते हार्वेस्टिंग स्टार्ट करायचं. इफ इट इज हार्वेस्टेड डिले जर हार्वेस्ट केलं तर पॉड्स ब्रेकिंग होतं. ब्रेकिंग म्हणजे सॅटरिंग ऑफ दी सीड किंवा ब्रेकिंग ऑफ पॉड. अशा वेळेस तुम्ही डायरेक्टली जर वेळेनेसच्या सहाय्याने हार्वेस्टिंग केलं तर पूर्णतः सीड खाली पडतं. जसं सोयाबीनमध्ये मी सांगितलं, सोयाबीनमध्ये करेक्ट मॅच्युरिटी एस्पेशली ऑल पल्सेसमध्ये टायमिंगलाच हार्वेस्टिंग झालं पाहिजे. जर डिले हार्वेस्टिंग केलं पूर्णतः पॉड हे जमिनीवरती पडतं, किंवा शेंगा जे बियाणं आहे ते पूर्ण जमिनीवर पडल्यामुळे तुमचं जे लॉसेस आहे जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे डिले हार्वेस्टिंग करायचं नाही, टायमिंगलाच 2/3 पोर्शन किंवा 3/4 पोर्शन पॉडचा मॅच्युअर असेल, किंवा पूर्ण 80% अबाव जर पॉड्स येलो कलरचे असतील, किंवा जो स्टॉक पोर्शन आहे PGNPचा जो पॉड असेल, ते पॉडचा जो अटॅचमेंट असेल त्याला स्टॉक पोर्शन म्हणतात, तो पूर्णतः
ड्राय नसावा, कारण जर ड्राय झालेला असेल, तुम्ही वेळेचा साईन जर काढायला गेला तर पूर्ण ते ड्रॉप होतं. त्यामुळे हे लॉसेस कमी करायचे असतील तर टायमिंगला हार्वेस्टिंग करणं मस्ट आहे. नंतर आहे हाऊ टू हार्वेस्ट द पिजन-पी, दॅट इज प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड लेवल विथ द हेल्प ऑफ शार्प सिकल. म्हणजे तुमच्याकडे जे विळा असेल, विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत झाड कापून घ्यायचं आहे आणि हार्वेस्टेड मटेरियल आर ड्रायड अंडर सन फॉर 2 to 3 days. हार्वेस्टिंग झाल्यानंतर परत 2 ते 3 दिवस ते उन्हामध्ये वाळवायचं आहे. नंतर थ्रेशिंग शुड बी डन बाय मीन्स ऑफ बिटिंग विथ द हेल्प ऑफ स्टिक. म्हणजे झाड जे आहे किंवा पॉड जे आहे हे जोडपून तुम्ही लाकडं जे दांडा असतो त्या जोडपून पण काढू शकता. जर एरिया जास्त असेल तर थ्रेशिंग मशीनने तुम्ही थ्रेशिंग करू शकता. थ्रेशिंग मशीनने थ्रेशिंग केलं की सीड सेपरेट होईल आणि जे बाकीचे जे मटेरियल आहे हे सेपरेट होईल, ज्यामध्ये तुम्हाला परत ड्रायिंग करायचं आहे. सीड पोर्शन किंवा सीड जे मटेरियल आहे ड्राय करायचे अंडर सन फॉर 2 to 3 days. आणि नंतर विनोईंग ऑपरेशन म्हणजे तुम्हाला त्यातलं जे पालापाचोळा असेल किंवा एनी अदर मटेरियल असेल हे रिमूव्ह करायचे आहेत. त्याला क्लिनिंग म्हणतात बाय मीन्स ऑफ विनोईंग. आणि सीड्स ड्राय करून प्रॉपरली तुम्ही बॅगिंग करायचं आहे, म्हणजे बॅगमध्ये भरायचं आहे. आणि फायनली यील्ड फ्रॉम पिजन-पी आहे 20 to 25 क्विंटल प्रति हेक्टर आपल्याला मिळू शकतं, एवढं बियाणं. समजलं का? हॅलो. Yes, sir. आता यामध्ये जे इम्पॉर्टंट मी सांगितले ना, ज्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, ज्यामध्ये बॉटनिकल नेम, ठीक आहे, बॉटनिकल नेम जे आहे पिजन-पीचं एक अजानस कजान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नंतर त्याची जे फॅमिली आहे बिलॉंग्स टू फॅमिली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. लेग्युमिनेसी, ओरिजिन ऑफ पिजन-पी हे इंडिया हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रोटीन कंटेंट किंवा मेजर स्टेट जे आहे, मेजर स्टेट एस्पेशली फॉर पिजन-पी कल्टिवेशन हे उत्तर प्रदेश. आता बघा हायलाईट मी करतोय, एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह येतात ते हायलाईट करतोय, ते सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ज्यामध्ये स्टेट मी यूपी दिलेलं आहे, उत्तर प्रदेश, हे सर्वांनी लक्षात ठेवा. नंतर प्रोटीन कंटेंट तुम्हाला विचारलं जातं. प्रोटीनमध्ये रेंज तुम्ही लिहा 21 ते 25 किंवा 20 ते 25% असं लिहायचं किंवा 21.7. नंतर आहे अमिनो ॲसिड रिच. कुठलं असतं पिजन-पी मध्ये, कुठला अमिनो ॲसिड आहे? हॅलो हॅलो. लायसिन. डिफिशियंट कुठला आहे? डिफिशियंट कुठलं कमी प्रमाणात राहतं पल्सेस मध्ये? मेथिओनाइन. मिथ्योनाइन. अशा प्रकारे तुम्हाला हे ऑब्जेक्टिव्ह हायलाइट केलेले आहे, ते लक्षात ठेवा. नेक्स्ट तुम्हाला हे सीड रेट पण कधी कधी विचारला जातो फिलअप मध्ये. तर प्रति हेक्टर बियाणं तुम्हाला किती यूज करावं पिजन-पीचं ते तुम्हाला माहीत पाहिजे. बायो फर्टिलायझर जे आहे, बायो फर्टिलायझरमध्ये रायझोबियम बायो फर्टिलायझर तुम्ही लक्षात ठेवा. पिजन-पी किंवा स्पेशली फॉर पल्सेस हे विचारलं जातं. नंतर यामध्ये हायब्रिड जे आहे, हायब्रिडमध्ये तुम्हाला वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड कुठला आहे? हॅलो. वर्ल्ड फर्स्ट हायब्रिड ऑफ पिजन-पी ICP88. कुठे डेव्हलप झालं? कुठे डेव्हलप झालं? हैदराबाद. इक्रिसॅट हैदराबाद. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. नंतर विपुला इज व्हरायटी ऑफ डॅश डॅश क्रॉप असं विचारलं जातं, ठीक आहे, किंवा डॅश डॅश व्हरायटी ऑफ पिजन-पी डेव्हलप बाय MP KV राहुरी. त्यावेळेस तुम्हाला आन्सर काय लिहायचं? विपुला. विपुला हे व्हरायटी आहे, जे MP KV राहुरीचे आहे. नंतर स्टर्लिटी मोजॅक व्हायरस रेजिस्टंट व्हरायटीज कुठल्या आहेत? BSMR 853, BSMR 7336, ठीक आहे, किंवा BSMR व्हरायटी तुम्हाला हे दिल्या जातील. इज अ रेजिस्टंट और इज अ व्हरायटीज ऑफ डॅश डॅश क्रॉप असं पण विचारलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला पिजन-पी आन्सर लिहायचं आहे. किंवा प्रभात असेल, प्रभात पण तुम्हाला विचारली जाईल. किंवा बहार असेल, नंतर BDN असेल, उपास 120 असेल, कुठलीही एक व्हरायटी असेल आणि ती जर विचारली
कुठल्या क्रॉपचे आहे तर ते लक्षात असावं म्हणून व्हरायटीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. नंतर आहे क्रिटिकल ग्रोथ स्टेज. इरिगेशनसाठी एक एक तुम्हाला जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं डॅश डॅश इज अ क्रिटिकल ग्रोथ स्टेज ऑफ पीजनपी फॉर इरिगेशन, त्यावेळेस तुम्ही फ्लावरिंग लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर पेस्ट आहे, मेजर पेस्ट डॅश डॅश इज अ सिरियस और मेजर पेस्ट ऑफ पीजनपी, कुठले असेल? हॅलो. हां, तर पॉड बोरर हे तुम्हाला आन्सर ऑब्जेक्टिव्ह मध्ये आल्यानंतर पेस्ट मेजर कुठले आहे हे लिहिणं गरजेचं आहे. पॉड बोरर. नेक्स्ट आहे डिसीज. डिसीज मध्ये व्हायरल डिसीज तुम्हाला विचारलं जाईल. डॅश डॅश इज अ मेजर व्हायरल डिसीज ऑफ पिजन पी, कुठला आहे? स्टर्लिटी मोजॅक. हाऊ टू कंट्रोल विच व्हरायटीज आर रेजिस्टंट टू स्टर्लिटी मोजॅक, कुठल्या व्हरायटीज आहेत? BSMR 853, BSMR 736. ओके. नेक्स्ट तुम्हाला हार्वेस्टिंग मध्ये जनरली करेक्ट टाइम किंवा बेस्ट टाइम विचारलं जाईल ऑब्जेक्टिव्ह मध्ये आल्यानंतर. द बेस्ट टाइम तुम्हाला लिहायचं असं आहे 2/3 to 3/4 ऑफ पॉट टर्न येलो और टर्न ब्राऊन किंवा ड्राय असं लिहिल्यानंतर तुम्हाला ते मार्क मिळेल. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर आपलं पीजनपी झालेलं आहे. तुमची मिड एक्झाम लवकरच लागेल. सर्वांनी तयारीत राहा. जे जे झालेले लेक्चर आहेत त्याचे PPT ऑलरेडी क्लासरूमला आहे. गुगल फॉर्म म्हणजे क्विज एक्झाम क्विज तुम्हाला दिलेले आहे, लिंक ओपन करून क्विज सोडवत चला. PPT वाचा, काय अडचण असेल विचारत चला. आणि एक्झाम हे तुमची ऑनलाईनच असेल, ज्यामध्ये गुगल फॉर्म लिंक तुम्हाला क्लासरूमवरती शेअर करून तुम्ही ते ओपन करून टायमिंग जे असेल अकॉर्डिंगली ते तुम्ही फॉलो करायचं आणि सबमिट करायचं. त्यावेळेस तुम्हाला कधीही एक्झाम लागू शकते. आता जे सेमिस्टर इन थिअरी एक्झाम आहे अदर स्टुडंटची ते नेक्स्ट वीकपासून चालू होते. त्यामुळे तुमची पण मिड एक्झाम जी आहे 1 पासून किंवा 1 नंतर, पण फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये जनरली आणि प्रोबेबली 80% स्टार्ट होऊ शकते किंवा 5 फेब्रुवारीपासून. त्यामुळे तुम्ही तयारीत राहा. अचानक एक्झाम लागल्यानंतर धावपळ किंवा गोंधळ व्हायला नको. त्यासाठी सर्वांनी रेडी राहायचं आहे. सगळ्या सब्जेक्टचे जेवढे लेक्चर झाले तुमचे तेच सिलेबस तुम्हाला मिळला आहे. त्यानुसार तुम्ही ते फोकस करा. त्याचं मटेरियल ऑलरेडी क्लासरूमवरती आहे, फक्त ते वाचायचं आहे. नसेल तर मला सांगा, मी अजून बाकीचं मटेरियल देणार आहे तुम्हाला. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पण मी बाकी डिप्लोमा स्टुडंटला असेल माहिती, मी सेकंड इयरच्या क्लासरूमवर शेअर केले होते. आता तुम्ही त्या क्लासरूमला नाही आहे, तुमचं सेपरेट क्लासरूम झालेला आहे, त्यावरती परत मी शेअर करतो. पण अकॉर्डिंगली सर्व क्रॉप वाईज जे MCQs दिलेले आहे ते तुम्ही जरी अभ्यास केला, त्याची प्रॅक्टिस केली आणि गुगल फॉर्म क्विज जे आहे ते जर सॉल्व केली, प्रॅक्टिस केली तरच ते जमेल. अदरवाईज डायरेक्ट तुम्हाला गुगल फॉर्म आला आणि तुम्ही क्वेश्चन्समध्ये काय आन्सर आहे कन्फ्युजन झालं तर तुम्हाला ते अवघड जाईल. त्यामुळे सर्वांनी तयारीमध्ये राहा. कधीही एक्झाम लागू शकते. आता खूप दिवस झाले तुमची एक्झाम फेब्रुवारीमध्ये 101% होणार आहे. म्हणजे आता हे 2-3 दिवस झाल्यानंतर नेक्स्ट मंडेला तुम्हाला टाइम टेबल पण येऊ शकतो, एक्झामचं दृष्टिकोन माहिती पण येऊ शकते. त्यामुळे तयारीत राहणं मस्ट आहे. ओके. हॅलो, काय अडचणी असेल विचारा.